नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 5वे उष्णता याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण पाण्याचे असंगत आचरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते। परंतु पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते। 0 डिग्री सेल्सिअस तापमानाचे पाणी तापविले असता 4 डिग्री सेल्सिअस तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते आणि 4 डिग्री अंश सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढविल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते। 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात। 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्यास 0 डिग्री सेल्सिअसपासून उष्णता देत तापमान व आकारमान यांच्या नोंदी घेऊन त्यांचा आलेख काढल्यास आकृती 5.4 जी पान क्रमांक 65 वरती आहे मध्ये दाखविल्याप्रमाणे तो वक्र असेल। या वक्र आलेखावरून स्पष्ट होते की 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढवण्याऐवजी कमी होते आणि 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते, म्हणजेच पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असते। हे बघा, हे 5.4 ही जी आकृती आहे यामध्ये इथे ते दाखवलेलं आहे। 0 डिग्रीपासून 4 डिग्रीपर्यंत आणि 4 डिग्रीपासून पुढे। आता हे 1 किलो पाण्याचे आकारमान सेंटीमीटरचा घन यामध्ये दाखवले आणि तापमान इथे डिग्री सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आहे। आता इथे होपच्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करणे। आता पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास होपच्या उपकरणाच्या साहाय्याने करता येतो। होपच्या उपकरणात धातूच्या उभट नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते। उभट नळकांड्यास पसरत भांड्याच्या वर T2 आणि खाली T1 तापमापी जोडण्याची सुविधा असते। उभट नळकांड्यात पाणी भरले जाते तर पसरत भांड्यात बर्फ व मीठ यांचे गोठण मिश्रण भरतात। आकृती 5.5 बघा। च्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करत असताना प्रत्येकी 30 सेकंदानंतर T1 व T2 तापमापीने दाखवलेल्या तापमानाची नोंद केली जाते। तापमान y अक्षावर आणि वेळ x अक्षावर घेऊन आलेख काढतात। आकृती 5.6 जी पान क्रमांक 66 वर आहे त्याच्या आलेखावरून स्पष्ट होते की प्रारंभी दोन्ही तापमापी समान तापमान दाखवितात। नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 जलद गतीने कमी होते तर वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 तुलनेने हळूहळू कमी होते। नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचताच ते काही काळ जवळजवळ स्थिर राहते व वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 हळूहळू 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते। यामुळे एकाच वेळेला T1 आणि T2 4 डिग्री अंश सेल्सिअस तापमान दाखवतात। यानंतर मात्र वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 जलद गतीने कमी होत असल्याने वरची तापमापी T2 प्रथम 0 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करते आणि त्यानंतर खालची तापमापी T1 0 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करते। आलेखावरील दोन्ही वक्रांचा छेदनबिंदू कमाल घनतेने तापमान दर्शवितो। आता हे होपचं जे उपकरण आहे जे आपण सुरुवातीला त्यांनी आपल्याला सांगितलं की T1 ही 4 डिग्री सेल्सिअस तापमापी खालच्या बाजूला असते आणि T2 ही तापमापी 0 डिग्री ही भांड्याच्या वरती असते। इथे ही तापमापी जोडण्याची सुविधा त्यांनी इथे दाखवलेली आहे आणि त्या नळकांड्यामध्ये इथे पाणी भरण्याची सुविधा असते आणि इथे हे गोठण मिश्रण भरलेलं असतं सगळं बर्फ आणि मीठ यांचं। तर सुरुवातीस नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी होते। नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान कमी झाल्याने त्याचे आकारमान कमी होते व त्यामुळे त्याची घनता वाढते। परिणामी जास्त घनतेने पाणी खाली जाते। या कारणामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान
म्हणजे हे T1 सुरुवातीत जलद गतीने कमी होते आणि नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस होते तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम होते आणि नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होते तेव्हा ते प्रसरण पावू लागते. आता त्याची घनता कमी होते व ते तळाकडे न जाता वरील भागाकडे जाऊ लागते. म्हणून वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 जलद गतीने 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते, परंतु तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसवर काही काळ स्थिर राहते व नंतर तेही 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होत जाते. हा जो आलेख आहे हा तर म्हणजे काल म्हणजे मिनिटे म्हणजे वेळ दाखवलेली आहे. तापमान इथे वाय अक्षावर दाखवलेले आहे, एक्स अक्षावरती इथे वेळ दाखवलेली आहे. इथे ते जसं आपल्याला त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने तो आलेख बदलत जातो त्याचं इथं चित्रण आहे. आणि हे थंड प्रदेशातील पाण्यातील सजीव हे बर्फाचा थर आहे, त्याच्या खाली हे सजीव कसे काय जिवंत राहतात त्याचं हे कारण आहे. आता जरा डोके चालवामध्ये पाण्याच्या असंगत आचरणाच्या आधारे खालील विधाने कशी स्पष्ट कराल. तर थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात, जसं ही आकृती आपल्याला इथे दाखवते. तर आता त्याचं कारण काय आहे बघा. तर पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असते. थंड प्रदेशातील तलावात जेव्हा पाण्याचे तापमान कमी होऊ लागते त्यावेळी 4 तापमानाचे पाणी तळाशी राहते आणि त्याहूनही कमी तापमानाचे पाणी व त्या पाण्यापासून गोठून तयार झालेला बर्फ पृष्ठभागावर राहतो, म्हणजे बर्फ हा वरती तरंगत असतो. तसेच पाणी व बर्फ हे उष्णतेचे दुर्वाहक असल्याने तळाशी असलेल्या पाण्यावर बाहेरील थंडीचा परिणाम होत नाही व त्यामुळे त्या पाण्यामध्ये तलावातील सजीव व जलीय वनस्पती जिवंत राहतात. आता थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात व खडकांना भेगा पडतात. तर त्याचं कारण आहे हिवाळ्यात थंड प्रदेशात तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली असते, त्यावेळी तलावातील पाणी गोठते व पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते व ते प्रसरण पावते आणि त्याचे बर्फ बनते, तेव्हा त्याचे आकारमान वाढते. अशा प्रकारे खडकात व नळातून वाहणाऱ्या पाण्याचे आकारमान वाढते व दाबही वाढतो आणि नळ फुटतात व खडकांना भेगा पडतात. ही या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत.